नमस्ते. मी डॉक्टर प्राजक्ता शिरधनकर, रेखी ग्रँडमास्टर आणि मेडिटेशन थेरपिस्ट. आज आपण जीवनविद्या आणि विचाराचा काय संबंध असतो हे पाहणार आहोत. आपले विचार आणि आपल्या भावना थेट आपल्या जीवनशैलीवर परिणाम करतात. म्हणजेच सकारात्मक विचार पॉझिटिव्ह ऊर्जा प्रवाहित करते, तर नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आतला ऊर्जा प्रवाह कमकुवत करून ठेवते. म्हणूनच रेखीमध्ये विचारशुद्धी आणि भावनात्मक संतुलन बॅलन्स याला जास्त महत्त्व दिलं जातं. तर रेखी आणि जीवन ऊर्जा म्हणजे काय? तर रेखी ही जीवनविद्येचा एक शुद्ध सार्वत्रिक स्वरूप आहे. रेखी करताना साधक स्वतः आपल्यातली ऊर्जा प्रवाहित करत नाही. स्वतःला सुद्धा तो फक्त एक माध्यम असतो. आवश्यक तेवढी जीवनविद्या आपोआप आपल्या ब्रह्मांडातून आपल्याकडे प्रवाहित होत असते. तुम्ही फक्त माध्यम आहात, म्हणजे तुम्ही पाईप आहात. जसं झाडांना पाईपमधून पाणी देतो, तो नळ झाडांना पाणी देतो आणि ते झाडांना पाणी मिळते. अगदी तसंच आपण हा पाईप म्हणजे आपण, आणि ही आपण सार्वत्रिक ऊर्जा आपण आपल्यामध्ये घेतो आणि आपण स्वतःला ऊर्जित करतो आणि दुसऱ्यालासुद्धा ऊर्जित करण्यासाठी सुद्धा ती ऊर्जा ब्रह्मांडाकडूनच घेतो. माझी ऊर्जा माझ्याकडून प्रमाणित घेऊन नाही करत मी, तसेच ती इतरांनाही ती ब्रह्मांडातूनच ऊर्जा प्रवाहित करत असते. रेखी शरीराला जिथे गरज आहे योग्य गतीने ते काम करते. कोणताही दुष्परिणाम आपल्यावर होत नाही, कारण ही आपल्याकडे पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जी आहे. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम असं काहीच नाही. जेव्हा जीवन ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्याला काय करता आले पाहिजे, तर आपल्याला जीवनविद्या किंवा जीवन ऊर्जा मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला रोज नियमित सराव करावा लागतो, प्रॅक्टिस करावं लागतं. रेखी हा साधना आपल्याला नेहमी द्यावी लागते. स्वच्छ पाणी, हलका आहार हे सगळं आपले येतंच, पण त्याबरोबरसुद्धा विचाराचे सुद्धा नियम आणि पालन केलं पाहिजे. आणि ही ऊर्जा आपल्यामध्ये रेखीच्या साधनेतूनच क्रिएट होते. या सर्व गोष्टीमुळे आपला ऊर्जा प्रवाह दुरुस्त होतो, हील होतो, सुधारतो आणि योग्य त्या दिशेने त्याचा प्रवाह सुरू होतो आणि आपला जीवनविद्या आणि विचाराचा संगम आपल्यामधनं दिसू लागतो. हे आपल्याला एका दिवसात साध्य होत नाही बरं का. त्याला आपल्याला काही प्रॅक्टिस करावी लागते, साधना करावी लागते. तर नक्कीच तुम्ही रेखी नक्की शिका आणि मी तुमच्यासोबत आहेच. थँक्यू. ऑलवेज ब्लेसिंग. थँक्यू.